Good morning students, welcome again to Swarajya Public Training School and Junior College Huins, Taluka Wai, Jilla Satara. Okay, so last lecture आपण नंबर सिस्टीम बघितलं होतं की नंबर सिस्टीम हा बेसिक कन्सेप्ट जो आपल्याला 11 साठी लागतो. आज आपण नंबर सिस्टीम मध्ये नक्की येतं काय हे पाहूया. चला तर मग स्टार्ट करूया. नंबर 1 नॅचरल नंबर. नॅचरल नंबरलाच आपण मराठीमध्ये नैसर्गिक संख्या असं म्हणतो. आता या नैसर्गिक संख्या आल्या कुठे? बरोबर, हा एक प्रश्न येतो की नैसर्गिक संख्या म्हणजे काय. नावाप्रमाणेच नैसर्गिक संख्या म्हणजे ज्यावेळेस आदिवासी लोकांचा काळ होता त्या काळामध्ये त्यांच्याकडे जे काय पाळीव प्राणी होते त्या पाळीव प्राण्यांना मोजण्यासाठी त्या लोकांनी या नॅचरल नंबरचा शोध लावला असणार की आपल्याकडे किती नंबर ऑफ कॅटल्स आहेत. ओके, 1 2 3 4. ओके, so natural numbers indicated by capital N. ओके, आणि नॅचरल नंबर्स मध्ये स्टार्ट होतो 1 2 3 डॉट 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 अप टू इन्फिनिटी. इन्फिनिटी मीन्स अशा अनंत संख्या आहेत आपल्याकडे की आपण 1 2 3 आपण थांबू शकत नाही. अशा अनंत संख्या आपल्याकडे आहेत ज्या आपण भरपूर मोजू शकतो आणि आपण अनंत संख्यांपर्यंत जाऊ शकतो. नंबर 2 नॅचरल नंबर नंतर जो काय शोध लागला तो अर्थातच की शून्याचा शोध लागला की 1 2 3 च्या अगोदर ते पुढं काय असलं पाहिजे तर 0 असला पाहिजे. ओके, तर 0 नंबरचा शोध त्या काळात लागला असेल त्याचं कारण असं असलं पाहिजे की ज्या वेळेला त्यांच्याकडे जे काय पाळीव प्राणी आहेत बरोबर त्या पाळीव प्राण्यामध्ये त्या काळाला समजा त्या सगळ्या पाळीव प्राण्यांची समजा चोरी झाली. ओके, आणि त्या काळात चोरी झाल्यानंतर किती प्राणी शिल्लक राहिले? ऑफकोर्स की काय शिल्लक राहिलेले नाहीत, म्हणजेच किती तर 0. तर साहजिक आहे की त्यानंतर आफ्टर नॅचरल नंबर कसा शोध लागला असं होल नंबर. होल नंबर म्हणजेच काय तर विच इज रिप्रेझेंटेड बाय W, विच इज रिप्रेझेंटेड बाय W. आणि त्याच्यामध्ये कोण इन्क्लूड झालं? 0 इन्क्लूड झालं. 0 1 2 3 डॉट 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 इन्फिनिटी. ओके, होल नंबर नंतर ज्या संख्येची त्यांना गरज वाटते ते म्हणजे मायनस नंबर्स. बरोबर, आपल्याकडं पॉझिटिव्ह नंबर पर्यंत सर्वांना माहिती आहे की 0 पासून इकडं राईट साईडला जर गेलो तर सगळे पॉझिटिव्ह नंबर येतात, पण त्याच्या लेफ्ट साईडला सुद्धा गेलं तर निगेटिव्ह नंबर येतात. सो निगेटिव्ह नंबरचा शोध लागण्याचं कारण काय की त्यांना असा एक प्रश्न पडला असेल कदाचित की नेहमी 5 - 4 केलं तर आन्सर 1 येते, पण 4 - 5 केल्यानंतर काय राहते? ऑफकोर्स दोघांचा डिफरन्स 1 येतोय, पण 4 मधून जर 5 मायनस केला तर हा उलटा करता येईल. ह्याच्यामध्ये काहीतरी साइन चेंज होत असलं पाहिजे. सो ह्याच्यानंतर जो काय शोध लागला गेला तो नंबर 3, त्याचं नाव आहे इंटिजर्स. इंटिजर्स रिप्रेझेंटेड बाय लेटर I और लेटर Z. एकतर ते I नंबरनं रिप्रेझेंट होतं किंवा Z नंबर. आता इंटिजर्स मध्ये काय आहे? इंटिजर्स मध्ये दोन्ही संख्या आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह सुद्धा येतात, निगेटिव्ह सुद्धा येतात आणि 0 सुद्धा येतो. ओके, बघा इंटिजर्स मध्ये मायनस इन्फिनिटी डॉट 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 इथं लिहितो मी -3 -2 -1 0 1 2 3 डॉट 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 इन्फिनिटी. क्लिअर आहे? इंटिजर्स मध्ये ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर 4 नंबरला जो शोध लागला तो म्हणजे रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय बघा, तर रॅशनल नंबर म्हणजे P/Q फॉर्म, त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. P/Q फॉर्म म्हणजे त्या नावातच आहे रेशिओ. दिसतंय सगळ्यांना? रेशिओ मीन्स P/Q फॉर्म. न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरचा आपण काय म्हणतो? रेशिओ म्हणतो. सो या नावातच की रेशिओ म्हणजेच रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय की त्या लोकांना परत असं वाटलं असेल की आपण एखादी वस्तू देतोय बरोबर किंवा धान्य देतोय, एक पोत आपण त्याला धान्य देतोय समोरच्या व्यक्तीला बरोबर, तर ह्या एक पोत्याचं आणखीन अर्ध पोतं जर केलं तर 1
प्लस 1/2 म्हणजे किती दिलं आपण म्हणतो 1.5, बरोबर ना. 1/2 म्हणजे 0.5. हेच मग त्यांना कुठेतरी ह्या गोष्टीची गरज वाटायला लागली की ज्या वेळेला आपण 1 to 2 मध्ये काहीतरी गोष्टी द्यायला लागलो, सो इट इज इन्व्हेंटेड ॲज अ रॅशनल नंबर. ओके, त्याचा शोध काय लागला तर रॅशनल नंबर शोध लागला, म्हणजेच रेशिओचा शोध लागला बघा. आणि त्यालाच आपण असं दाखवतो की P/Q फॉर्म इन विच P and Q belongs to integers. P and Q belongs to integers, comma Q should not be equal to 0. Q हा शून्य नसला पाहिजे. ओके, तर Q जर शून्य झाला तर काय होतं, जसं आपण फर्स्ट लेक्चरला बघितलं की जर डिनॉमिनेटर 0 झाला तर ती संख्या इन्फिनिटी येते. राईट आहे, ती संख्या काय येते इन्फिनिटी. सो Q शुड नॉट बी इक्वल टू 0. Q हा शून्य नसला पाहिजे. आता रॅशनल नंबर मी तर मानतो की कोणते कोणते रॅशनल नंबर आहेत. तर रॅशनल नंबर्समध्ये एक संख्या मी तर मानतो की 2/3. यस, 2/3. देन 3/2. ओके, देन 5/2. देन 5/2. 2/3, 3/2 and 5/2. 2/3चं जर तुम्ही आन्सर काढलं बघा, ह्या 2/3चं जर आन्सर काढलं तर हे आन्सर येतं 0.666 डॉट 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 0.666 डॉट 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 डॉट. 3/2चा आन्सर आपल्याला माहिती आहे की 3/2 म्हणजे 3च्या जर आपण अर्ध केलं तर 1.5 येतो, 1.5. आणि 5/2चं जर तुम्ही हाफ केलं, 5च्या निम्म, तर इथे येतं 2.5. क्लिअर आहे. तर हे नंबर्स रॅशनल नंबरमध्ये काय आहे पहिली गोष्ट, तर 1.5 इथं तुम्ही स्टॉप झाला, 5च्या पुढे काय आलं का नाही, सो स्टॉप. ओके, स्टॉप झाला. देन 5/2, 2.5 आन्सर आलं, 5च्या पुढे काय आलं का नाही, स्टॉप झाला, स्टॉप. क्लिअर आहे. त्यानंतर 0.666 हे थांबायला मागत नाही, पुढे पुढे चाललंय, बरोबर. म्हणजेच हे काय तर हे आहे रिपीटिंग. रिपीटिंग बघा, मी काय लिहिलंय रिपीटिंग स्टॉप स्टॉप. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता रिपीटरसाठी R, रिपीटरसाठी R, स्टॉपसाठी आपण म्हणतो टर्मिनेटिंग. काय म्हणतो, टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग, टर्मिनेटिंग. क्लिअर आहे. जर एखादी संख्या रिपीट होत असेल, टर्मिनेट होत असेल, तर त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. रॅशनल नंबर इज नथिंग बट द नंबर्स विच आर रिपीटिंग और टर्मिनेटिंग इज कॉल्ड ॲज रॅशनल नंबर. ज्या संख्या रिपीट होतात आणि ज्या संख्या थांबतात, थांबतात म्हणजे 1.5 नंतर पुढे गेलेल्या आहेत किंवा 2.5 नंतर पुढे गेलेल्या आहेत, बरोबर. ज्या संख्या रिपीट होतात, ज्या संख्या थांबतात, त्याला रॅशनल आणि टर्मिनेटिंग असं म्हणतो. सॉरी, रिपीटिंग आणि टर्मिनेटिंग असं म्हणतो. त्याच संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स. क्लिअर आहे. आता रॅशनल नंबर्स कशा कोणत्या लेटरनं दाखवतो, तर रॅशनल नंबर आपण हा कॅपिटल Q न दाखवतो, विच इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर Q. ओके, रॅशनल नंबरचं मिनिंग लक्षात आलं, सिंपल आहे. फक्त लक्षात ठेवायचं RT, R रिपीटिंग, T टर्मिनेटिंग. ओके, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर नंतर परत जो काय शोध लागला असेल तो म्हणजे आपला इरॅशनल नंबर. आता रॅशनल इरॅशनल मध्ये काय फरक आहे आपण बघूया. मी ठीक आहे, याच्या खालीच म्हणतो, आफ्टर रॅशनल नंबर फिफ्थ नंबर इज इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर हा जर Q न दाखवतो तर आपण हा Q डॅश न दाखवतो. रॅशनल नंबर आपण Q न दाखवतो, इरॅशनल नंबर कशाने दाखवतो, Q डॅश न दाखवतो. ओके, आता इरॅशनल नंबर म्हणजे काय ते बघूया. इरॅशनल नंबर म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या मध्ये ह्या रिपीट सुद्धा व्हायला मागत नाही आणि टर्मिनेटिंग सुद्धा होत नाही. म्हणजेच NRNT, नॉन रिपीटिंग, नॉन टर्मिनेटिंग. ज्या संख्या रिपीट व्हायला मागत नाही, रिपीट होत नाहीत आणि टर्मिनेट सुद्धा होत नाही, म्हणजे थांबत सुद्धा नाही. आलं का लक्षात. रिपीट होत नाहीत आणि थांबत सुद्धा नाहीत, त्याला आपण इरॅशनल नंबर असं म्हणतो. मग अशा कोणत्या संख्या ज्या रिपीट होत नाहीत आणि थांबायला मागत नाहीत, तर
प्लुटो नावाचा एक तज्ञ होऊन गेला मॅथमॅटिक्समध्ये. त्यानं काय करावं, तर त्यानं 22/7 22/7 22/7 ह्या संख्येला त्यानं भाग लावायला चालू केलं होतं. आणि नक्की की त्यावेळेला त्यांच्याकडं कुठला मार्कर नव्हता, ना कोणता पेन होता, ना पेपर होता. त्यावेळेला ती लोक जमिनीवर लिहित होते, बरोबर. तर त्यानं काय केलं, त्याच्या ज्या घरामध्ये जे काय फ्लोअर आहे, म्हणजे जे काय जमीन आहे, त्या घराच्या एका कोपऱ्यात भाग लावायला चालू केलं 22/7. बघा आता गंमत काय झाली, त्यानं हा भाग चालू केल्यानंतर 22/7चा आपल्याला माहिती की 3.142857 अशा डॉट 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 भरपूर संख्या जातात ज्या आपल्याला थांबायला मागत नाही. तुम्ही जर कधी कॅल्क्युलेटरवरती ह्याचं आन्सर काढून बघितलं तर भरपूर मोठा आन्सर आहे. तुम्ही म्हणणार की सर ही संख्या कुठे थांबली. संख्या नाही थांबली, तुमचं कॅल्क्युलेटरचं लिमिट थांबलं बघा. संख्या 22/7 जेवढा तुम्ही मोठा कॅल्क्युलेटर घ्याल तेवढं ते मोठ्या मोठ्या त्याच्या आन्सर येत जातात. पण जिथं तुमच्या कॅल्क्युलेटरचा डिस्प्ले स्टॉप होतो तिथे ही संख्या स्टॉप होते. तुम्ही कॉम्प्युटरवरती गेलं तर अजून मोठी आहे. जेवढं मोठं तुमचं कॅल्क्युलेटरचं लिमिट, जेवढं मोठं तुमचं कॉम्प्युटरचं लिमिट, तेवढी ती संख्या दाखवते. पण ऍक्च्युली ही संख्या कुठेही स्टॉप होत नाही. ओके, सो हा जो प्लुटो नावाचा तज्ञ होता त्याने हे भाग लावत गेला. एक वेळ अशी आली की हा स्वतःच्या घरातून बाहेर गेला तरी ती संख्या थांबायला मागितली. स्वतःच्या घरातून बाहेर गेला तरी ती संख्या थांबायला मागितली नाही. तर त्याच्या लक्षात असं आलं की हा नंबर काहीतरी वेगळा, मॅजिक नंबर, आणि हाच नंबर म्हणजे आपण त्याला म्हणतो पाय. ओके, बघा, तर हा जो नंबर आहे तो थांबायला मागत नाही, तो घराच्या बाहेर गेला म्हणजेच तो झाला नॉन टर्मिनेटिव्ह. थांबायला मागत नाही म्हणजेच नॉन टर्मिनेटिव्ह. अँड रिपीटिंग, ह्यात काय होतंय का, रिपीट होत नाही. प्रत्येक वेळेला नवीन नंबर येत गेला, सो नॉन रिपीटिंग. सो नंबर्स विच आर नॉन रिपीटिंग, नॉन टर्मिनेटिंग इज कॉल्ड ॲज इरॅशनल नंबर. जे नंबर थांबायला मागत नाहीत, रिपीट व्हायला मागत नाहीत, त्यांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ इरॅशनल नंबर 22/7. जे तुम्ही आता बघताय की भागाकार लावला, आपण भाग लावला तरी नवीन नंबर येत जातात. अशा पद्धतीने हा एक इरॅशनल नंबर आहे. ओके, तर असे कोणते इरॅशनल नंबर आहेत की आपण कसं ओळखायचं की हा इरॅशनल नंबर आहे. त्याचा एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो बाळांनो, की इरॅशनल नंबर ओळखायला एकदम सोपे. उद्या तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता की इरॅशनल नंबर असे नंबर असतात की स्क्वेअर रूटमध्ये जर एखादा प्राईम नंबर जर तुम्ही ठेवला, प्राईम नंबर जर का ठेवला तर तो नंबर इरॅशनल नंबर असतो. बघा, स्क्वेअर रूटमध्ये प्राईम नंबर जर आपण ठेवला तर तो नंबर असतो इरॅशनल नंबर. म्हणजे काय, तर स्क्वेअर रूटमध्ये आता प्राईम नंबर्स म्हणजे काय, आपली सुरुवात इथून होणार की प्राईम नंबर्स म्हणजे काय. प्राईम नंबर्स आपण मराठीमध्ये म्हणतो मूळ संख्या, बरोबर. पण प्राईम नंबर्स बरेच विद्यार्थी असे पाठ करतात की प्राईम नंबर्स म्हणजे 2, 3, 5, 7, त्यानंतर डॉट 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 भरपूर आहेत असे प्राईम नंबर. हे आले कुठून, कसे आले प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे अशी संख्या की ज्याला फक्त दोन संख्येनं भाग जातो. नंबर 1 की एक संख्येनं त्याला भाग जातो, बरोबर. अशी संख्या की त्याला फक्त एक नंबरनं भाग जातो. अँड सेकंड वन इज इटसेल्फ म्हणजे स्वतः त्याच संख्येनं भाग जातो. बघा, प्राईम नंबर म्हणजे अशी संख्या की ज्याला एक न भाग जातो आणि स्वतःच त्या संख्येनं भाग जातो, त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर. ओके, मग प्राईम नंबर बघा तुम्ही, तो 2 ला 1 न भाग जातो, 2 न भाग जातो. 3 ला 1 न भाग जातो, 3 न भाग जातो. क्लिअर आहे. तर प्राईम नंबर्स असे नंबर्स की ज्या संख्येला 1 न भाग जातो, 1 न डिवाइड होतो, अँड इटसेल्फ दॅट नंबर, स्वतः त्याच नंबरनं भाग जातो, त्याला आपण म्हणतो प्राईम नंबर. आता ही डेफिनेशन आपल्याला कधी 10वीमध्ये शिकवलेली नसते किंवा आपल्याला आतापर्यंत ती झालेली नसते की प्राईम नंबर म्हणजे ऍक्च्युली काय. प्राईम नंबर ओळखायला एकदम सोपी गोष्ट आहे की तुम्ही बघा 2, 3, 5, 7, बरोबर. 2 ला किती न भाग जातो, 1 न जातो, साहजिक आहे. पण 2 ला सुद्धा 2 न भाग जातो. पण त्याच्या व्यतिरिक्त, ह्या दोघांव्यतिरिक्त 2 ला भाग जात नाही, म्हणून त्याला आपण प्राईम नंबर म्हणतो. आणि इरॅशनल नंबर इज नथिंग बट स्क्वेअर रूट प्राईम नंबर. स्क्वेअर रूटमध्ये जर तुम्ही प्राईम नंबर लिहिला, ऑटोमॅटिक तो इरॅशनल नंबर होतो. म्हणजे तुम्हाला जर कोणी उद्या विचारलं की इरॅशनल नंबर्स किती आहेत, सरळ सिंपल डेफिनेशन, स्क्वेअर रूट प्राईम नंबर इज कॉल्ड ॲज इरॅशनल नंबर. सिंपल, म्हणजे
त्याला तुम्हाला सांगायला लागत नाही की हे कसं आलं. क्लिअर आहे. आणि मी जर तुम्हाला आता सांगितलं की प्लुटो नावाच्या सायंटिस्टनं ज्यावेळेस हा भाग लावला त्याला कळालं की नंबर थांबायला मागत नाही, स्वतःच्या घराच्या बाहेर गेला तो लिहित लिहित नंबर घराच्या लिहित लिहित तो बाहेर गेला. त्याला समजलं हा मॅजिक नंबर आहे. हा मॅजिक नंबर म्हणजेच इरॅशनल नंबर. सो डिफरन्स बिटवीन रॅशनल अँड इरॅशनल इज व्हॉट. रॅशनल नंबर मीन्स रिपीटिंग अँड टर्मिनेटिंग, म्हणजे जे रिपीट होतात आणि थांबतात त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. इरॅशनल नंबर इज नॉन रिपीटिंग नॉन टर्मिनेटिंग, जे रिपीट व्हायला मागत नाहीत आणि थांबायला सुद्धा मागत नाहीत त्याला आपण इरॅशनल नंबर असं म्हणतो. क्लिअर आहे. बघा आता ह्या सिस्टीमच्या पलीकडे हे जे काय आपण लिहिलं नॅचरल, होल, इंटिजर, रॅशनल, इरॅशनल नंबर, ह्या सिस्टीमच्या पुढं जो ह्यांचा मेन नंबर येतो तो म्हणजे रिअल नंबर. रिअल नंबर, ह्या रिअल नंबरमध्ये, या वास्तव नंबरमध्ये हे सगळे नंबर इन्क्लूड होतात टोटल, फ्रॉम नॅचरल नंबर टू इरॅशनल नंबर. एक नंबर लाईन जर तुम्ही घेतली तर या नंबर लाईनवर जर तुम्ही बघितलं तर हे सगळे नंबर्स नॅचरल पासून इरॅशनल पर्यंत सगळे इन्क्लूड होतात. मीन्स 0 टू इन्फिनिटी, 0 टू मायनस इन्फिनिटी. आता एखाद्याचा प्रश्न पडला की 0 टू इन्फिनिटी म्हणजे सगळे इथं 1 2 3 4 अशा संख्या आहेत, मग हा इरॅशनल नंबर कुठं आला त्याच्यामध्ये. ओके, आत्ताच आपण पाहिलं की इरॅशनल नंबर म्हणजे रूटमध्ये प्राईम नंबर, म्हणजे तुम्ही जर 2 इथं पुटअप केला तर √2, राईट आहे. √2 ची किंमत किती येते? 1.141, 1.141. आता मला सांगा 1.141 जर हा नंबर तुम्ही हा नंबर सिस्टीम मध्ये जर शोधायला गेला तर हा इन बिटवीन 1 आणि 2 च्या मध्ये इथं कुठेतरी येणार. हे क्लिअर आहे. √2 1 आणि 2 च्या मध्ये येणार. √3 च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्याचं जे आन्सर येतं तो 1.73, हा सुद्धा नंबर इन बिटवीन 1 to 2 येतो. म्हणजेच काय, हे इरॅशनल नंबर सुद्धा ह्या नंबर लाईनवरती आहेत. क्लिअर आहे. सो रिअल नंबर is nothing but the number line, and in which natural number, whole number, integers, rational number, irrational number are included. ओके, हे सगळे नंबर्स ह्या रिअल नंबर मध्ये येतात. आणि रिअल नंबर हा म्हणजे ह्या सगळ्यांचा मिळून असतो, ह्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड होतात. म्हणजे थोडक्यात वास्तव संख्या ज्या आपल्या जगामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, ह्याच्या पुढे जो सायन्समध्ये शोध लागला गेला, जो आपण आकड्यांमध्ये शिकणार आहोत, तो म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. आता हा कॉम्प्लेक्स नंबर कसा आला समजा. समजा आतापर्यंत आपण रूटमध्ये एक संख्या बघतोय, ही रूटमध्ये संख्या आपण कायम पॉझिटिव्ह बघत आहोत. आता हे आपण आतापर्यंत 10वीत कधीच बघितलेलं नसतं की रूटमध्ये निगेटिव्ह संख्या आहे. आणि कशी की एक मी तुम्हाला इथं फॉर एक्झाम्पल दाखवतो. बघा की रूटमध्ये निगेटिव्ह नंबर आला तर काय होतं. सो रूटमध्ये -2 आला, ह्याला आपण म्हणतो इमॅजिनरी नंबर. कारण रूटमध्ये जर पॉझिटिव्ह संख्या आली तर आतापर्यंत आपण पुस्तकामध्ये ते बघितली, पण रूटमध्ये निगेटिव्ह संख्या आपण आतापर्यंत बघितली नव्हती आणि हीच आपल्या आकड्यामध्ये आहे. त्याला आपण म्हणतो इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर. ओके, इमॅजिनरी नंबर म्हणजे काय की आपण अजून केलं की रूटमध्ये मायनस संख्या आहे, पण ऍक्च्युअली रूटमध्ये मायनस संख्या येत नाही. इमॅजिन करायला काय जातं, इमॅजिन केलं म्हणून तर त्याला इमॅजिनरी नाव पडलं, पण ऍक्च्युअली असं होत नाही. आता रूटमध्ये -2 जर आला तर आपण त्याला इमॅजिनरी नंबर म्हणतोय. आता हा इमॅजिनरी नंबर, ह्यालाच एक ग्रीकमध्ये नाव आहे आयोटा. ह्यालाच ग्रीकमध्ये नाव आहे आयोटा, आणि हा स्मॉल आयनं रिप्रेझेंट केला जातो कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. ओके, आता आयोटाचं व्हॅल्यू काय असली पाहिजे, तर आयोटा म्हणजे रूटमध्ये -1, तर आपण म्हणतो आयोटा. रूटमध्ये -1 जर आलं तर त्याला काय म्हणतो आपण, आयोटा असं म्हणतो. मग आता हे होतं कसं, तर बघा एक कॉम्प्लेक्स नंबर मी तुमच्या पुढे मांडतो की कॉम्प्लेक्स नंबर नावाचं आहे कॉम्प्लेक्स. ओके, कॉम्प्लेक्स म्हणजे काय, तर रिअल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर, बरोबर. मिक्सचर ऑफ रिअल नंबर अँड इमॅजिनरी नंबर, ह्या दोघांना मिक्स झालं तर कॉम्प्लेक्स झालं, बरोबर ना. एक तर रिॲलिटी अस्तित्वात आहे, त्यात तुम्ही अस्तित्वात नसलेली गोष्ट मिक्स करताय, तयार झालं कॉम्प्लेक्स. सो कॉम्प्लेक्स नंबर असा तयार होतो. रिअल नंबर म्हणजे कुठला एक तुम्ही इथं लिहिला की समजा मी लिहिला 5 हा रिअल नंबर. ओके, आणि इमॅजिनरी पार्ट जो असतो, आता आपण बोललो की रूटमध्ये -2 असतो, हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. आता ही जी डेफिनेशन ही सिम्पल आहे बघा, तुमच्या डोळ्यासमोर आहे
की रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतो, कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. क्लिअर आहे. या दोघांचा मिळून पार्ट जो तयार होतो तो कॉम्प्लेक्स तयार होतो. ओके. मग उद्या जर असं बोलायचं झालं बघा की हा रूटमध्ये -1 आहे, त्याला तुम्ही जर म्हणलं की आपण इथं बोललो की आयोटा म्हणून त्याला, तर 5 + i हा आपल्यासाठी काय झाला, कॉम्प्लेक्स नंबर झाला. आता ह्याचं जर तुम्ही जनरल फॉर्म बघितला ना, हा जनरल फॉर्म कशा लक्षात राहतो बघा. 5 म्हणजे कोणता पण नंबर जो रिअल आहे तो आपण इथे लिहिणार a, आणि आयोटा म्हणजे कोणता पण इमॅजिनरी पार्ट जो आपण इथे लिहिणार आहे bi. आता b का लिहिला तर आयोटाच्या पुढं काय संख्या नाही म्हणजे 1 आहे, बरोबर ना, म्हणून आपण इथं काय लिहिलं त्याच्यासाठी b लिहिलं. सो कॉम्प्लेक्स नंबर इज रिप्रेझेंटेड बाय a + bi. ॲक्च्युअली इट इज द जनरल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात आलं की कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार होते. तर आतापर्यंत ह्या रिअल नंबरपर्यंतचा शोध लागला होता, त्यानंतर शोध लागला कॉम्प्लेक्स नंबरचा. कारण जरी नाही म्हटलं तरी आपण स्क्वेअर रूटमध्ये मायनस संख्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये बघितली, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पाहून तुम्ही डिस्क्रिमिनंट हा शब्द ऐकला असेल 10वीला. डिस्क्रिमिनंट d इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac, बरोबर आहे. आणि आतापर्यंत 10वीला जी एक्झाम्पल होती हा जो नंबर होता तो कायम पॉझिटिव्हच येत होता, कारण 10वीचे एक्झाम्पल्स तसे बनवले गेले होते. पण हा नंबर निगेटिव्ह येऊ शकतो जर तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं जर तुम्ही मनानं तयार केलं तर इन केस इथं मायनस नंबर येऊ शकतो, आणि ह्याचे सुद्धा फॅक्टर्स पडतात, आणि त्यावेळेस तुम्ही लिहून घेतलं होतं, आठवतं का तुम्हाला 10वीमध्ये असा एक चार्ट होता की d इज इक्वल टू 0, d ग्रेटर दॅन 0, d लेस दॅन 0. याचे मिनिंग्स तुम्हाला टीचर लोक असे लिहून देत होते, बरोबर. d इज इक्वल टू 0 काय असतं, रूट्स इक्वल आणि रिअल असतात. d ग्रेटर दॅन 0 रूट्स डिस्टिंक्ट आणि रिअल असतात. d लेस दॅन 0 रूट्स आर इमॅजिनरी. हा तिथं शब्द होता, रूट्स आर इमॅजिनरी. हा फक्त नावाला आपण लिहून घेतला होता 10वीमध्ये, पण तो 11वीत होता. रूट्स आर इमॅजिनरी इज नथिंग बट √-2. Okay, and which is called as imaginary number which belongs to the complex number. लक्षात आलं. हा जी तिसरी केस आहे 10वी आपण कधी फेस केलेली नसती, पण तीच केस 11वीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये येते. तर d म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये d² - 4ac हा डिस्क्रिमिनंट आहे. ह्या डिस्क्रिमिनंटमध्ये सपोज एखादा मायनस नंबर तयार झाला तर तो असतो आपला इमॅजिनरी नंबर, आणि तोच झाला आपला पार्ट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता उद्या जर एखादा म्हणला की सर हा 5 कॉम्प्लेक्स नंबर आहे, तर 5 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर होऊ शकतो का, तर मी याच्या पुढे जर 0 आहे जर लावला, बघा 5 रिअल नंबर आहे पण मला त्याला कॉम्प्लेक्सच करायचं जाऊन म्हणून तर मी त्याला पुढे 0 आहे लावला. आपल्याला माहिती की 0चं मिनिंग इथं काय नाही, पण जर लिहिला त्या फॉर्ममध्ये दाखवायचाच झाला तर हा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर होऊ शकतो, पण त्याच्या पुढे तुम्हाला काय लिहावं लागतं, 0 आहे लावावं. ओके. आपण 5 रिअल नंबर म्हणतो, पण कधीतरी एखादा तुमची परीक्षा घेऊ शकतो की 5 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का. येस, इट इज कॉम्प्लेक्स नंबर बिकॉज ऑफ देर इज इमॅजिनरी पार्ट विच इज हिडन. हा हिडन पार्ट, बरोबर. हा हिडन आहे, तुम्ही जर लिहिला तर तो कॉम्प्लेक्स होणार आहे. त्यानंतर जर आपल्याला कोणी विचारलं की 2 हा इमॅजिनरी नंबर आहे, इमॅजिनरी हा रिअल आहे पण कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा इमॅजिनरी नाही हा रिअल आहे, पण त्याच्या पुढे जर तुम्ही इमॅजिनरी पार्ट जोडला तर तो कॉम्प्लेक्स होतो. तर हा टोटली कॉम्प्लेक्स नंबर पर्यंतचा आपला प्रवास आहे, फ्रॉम नॅचरल नंबर टू कॉम्प्लेक्स नंबर. आणि हा आपल्याला 11वीतला ऍक्च्युअल पार्ट आहे, हा एक चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर आपला. ओके. हा आपल्याला 11वीमध्ये लागतो. हे सगळं झालं ते बेसिक झालं. आतापर्यंत जे काय तुम्ही नॅचरल नंबर शिकला ते सगळं बेसिक झालं, पण हेच आपल्याला ह्याच चॅप्टरमध्ये लागत नाही. तर सेट नावाचं एक चॅप्टर आहे बाबा, सेट. हा सेट सुद्धा तुम्हाला 9वीला चॅप्टर झालेला आहे. सेट चॅप्टरमध्ये सुद्धा हे नंबर सिस्टीम आपल्याला उपयोगाला येते. आता सेटमध्ये कशी काय उपयोगाला येते, तर सेटमध्ये तुम्हाला विचारलं जातं, एखादा सेट तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यामध्ये म्हणलं असतं असं, सपोज मी इथे एक्झाम्पल देतो की 1 2 3 4, आणि इथं लिहिलेलं असतं की n बिलॉंग्स टू i, बरोबर. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा एक जास्त कन्फ्युजन आहे या आकड्यामध्ये. हे काय असतं, हा सिंबल म्हणजे बिलॉंग्स टू, कशाचा बिलॉंग्स टू i. i म्हणजे काय, इंटिजर. इंटिजरचा बिलॉंग्स टू n नंबर आहे, आणि n म्हणजे हा नंबर आहे 1 2 3 4. याचाच अर्थ की 1 2 3 4 हे इंटिजरच्या अंडर येतात, सो बिलॉंग्स टू. ओके.
हे मिनिंग वाचता येत नाही, बरेच विद्यार्थी एवढंच वाचतात, त्याला सोडून देतात, दुर्लक्षित भाग आहे हा. पण हा दुर्लक्षित भाग नाही, वाचायचा असतं आणि हेच एक्झॅक्टली जेईला असतं समोर. आणि ह्याचं मिनिंग रेग्युलरला जास्त यूज होत नाही, पण जेई आणि CET मध्ये एक्झाममध्ये ह्याचं जास्त मिनिंग आपल्याला वाचून प्रेडिक्ट करावं लागतं की हे कशासाठी आहे. ओके. त्यानंतर सेटमध्ये प्रत्येक सेटला सबसेट असतात. नववीला हा पार्ट झालेला मी थोडक्यात तुम्हाला इथं दाखवतो की प्रत्येक सेटला सबसेट असतात. मी एक सेट लिहिला की 1,2. आता सबसेट म्हणजे काय, तर ह्या एलिमेंटचे तुम्ही एक सबसेट लिहिला की प्रत्येक सेटचा एक सबसेट असतो एम्प्टी सेट, म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, ह्यातला एक एलिमेंट मी घेतला 1, बरोबर. अजून एक सबसेट झाला, ह्यातला एक एलिमेंट मी घेतला 2, बरोबर. आणि चौथा जो मी घेतला की हा 1 आणि 2, त्याला आपण सबसेट म्हणतो की एक सेटमध्ये पहिला जो सबसेट आहे तो एम्प्टी म्हणजे काहीच नाही, दुसरा म्हणजे एक एलिमेंट, तिसरा म्हणजे हा 2 आणि चौथा म्हणजे हा दोघं मिळून 1, बरोबर. म्हणजे जर 2 नंबर असतील तर तुमचे सबसेट किती झाले टोटल, काउंट करा, 1 2 3 4, 4 सबसेट झाले जर तुमचे 2 नंबर असतील तर. बघा, तर ह्याला एक फॉर्म्युला आहे 2n. 2n म्हणजे काय, तर नंबर ऑफ एलिमेंट किती, 1 आणि 2, बरोबर. आणि 2चा जर तुम्ही स्क्वेअर केला, n म्हणजे किती 2, किती आन्सर आलं 4, म्हणजे किती सबसेट झाले 4. समजा हा क्वेश्चन जर तुम्हाला CET आला की दिलेल्या सेटचे किती सबसेट आहेत, आणि आता आपण सोपं एक्झाम्पल घेतलं, पण असं क्रिटिकल एक्झाम्पल आलं 1, 2, 3, 4, राईट आहे. तर ह्याचे सबसेट किती, तर तुम्हाला बनवत बसवणार. पहिला स्टार्ट फ्रॉम एम्प्टी सेट, दुसरा 1, तिसरा 2, 3, 4, नंतर 1, 2, नंतर 2, 3, 3, 4, 1, 4, 2, 3, 2, 4, बरोबर. किंवा परत लास्ट येईल 1, 2, 3, 4 असं. त्यापेक्षा सगळ्यात सिंपल वे की हाऊ मेनी नंबर्स आर प्रेझेंट, 4 numbers are present. So formula is what, 2 raised to n. So 2 raised to 4, the value is total number of subset. Clear? 2चा जर तुम्ही चौथी पॉवर केली, जी आन्सर येईल तुमचं टोटल नंबर ऑफ सबसेट आपण करून बघू किती आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 नंबर ऑफ सबसेट. डायरेक्ट आन्सर आपल्याला CET ला जेईला काढता येतो, 16 नंबर ऑफ सबसेट. आन्सर काय 16. तुम्हाला ऑप्शन असतात इथं, ए ऑप्शन 0, बी ऑप्शन 2, सी ऑप्शन 4, डी ऑप्शन 16. तर तुम्ही हे जर मांडत बसला तर तुमचा टाइम कन्झ्युम होतो, त्यापेक्षा डायरेक्ट हा जर फॉर्म्युला यूज केला डायरेक्ट आन्सर येतो 16. क्लिअर. ओके. सो हे झालं नंबर सिस्टीमबद्दल. तर अशाच काय ट्रिक्स आहेत जे आपण पुढे बघणार आहे आपल्या 12वीच्या लेक्चर्समध्ये, इथून पुढचे जे काय आपले लेक्चर्स येणार आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला काय याच्यामध्ये डाऊट असतील किंवा जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमच्या कॉलेजचा इथं नंबर लिहितो. ठीक आहे. तो संपर्क नंबर आहे आमच्या कॉलेजचा 7666969115 आणि दुसरा नंबर आहे 8668250638. तुम्ही ह्याच्यावरती संपर्क साधू शकता. थँक्यू. बाय.